माझ्या आईला अजून 1000 रुपये मोजता येत नाहीत. माझ्या आईला मी किती मोठा आहे माहीत नाही, मला काय मिळालं आहे तिला माहीत नाही आहे. तिला द्रौपदी मुर्मूसुद्धा माहीत नाही, ती म्हणजे ते कोण बाई मला काय देते ते पण तिला माहीत नाही आहे. पण काय तर पोरांनी कमवले आणि काय तर घेऊन आले एवढंच तिला माहीत आहे. गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 10-15 जर IAS ऑफिसर जर तयार झाले तर कुणाकडे पण एकाकडे सांगितलं अरे हे कर रे तेवढं, हे लाव रे तेवढं. सचिवालयामध्ये गेल्यानंतर ना असे टपा पाया पडणारे आयुष जर निर्माण करू शकलो मरण्याच्या अगोदर, तर मला वाटते ते माझं एक मोठं भाग्य असेल. तुमचं चांगलं व्हावं हे माझं फसायदान आहे आणि जे जे वांछील ते लाहो ही माझी खरं म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आणि परमेश्वराने ते माझ्याकडून करून घ्यावं आणि त्यासाठी पांडुरंगांना तिथं उभं राहावं. ते देऊळ अण्णांनी बांधायला काढलं बरं का, त्या देवळाचा पाया स्वतः अण्णा झाले आणि मला त्यांनी बरोबर घेतलं. म्हणाले मी असं एक देऊळ बांधतोय आबा. तर म्हटलं आबा अण्णा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. म्हटलं आम्ही ही 2 दगडं त्याच्याबरोबर, अण्णा आणि मी, सुरेश आणि अशोक, ही 2 दगडं त्यांच्याबरोबर, आबा आणि भाऊ. तुम्हाला कुठं वापरायचे असेल तिथं वापरा. म्हटलं मधल्या ठिकाणी वापरा, वरती कळसाला वापरा. अण्णाने मात्र ते देऊळ असं डिझाईन केलं सांगतो तुम्हाला. पाया स्वतः झाले, मला मधल्या ठिकाणी ठेवला आणि त्या दगडाचा जो कळस आहे तो माझ्या सुरेशने केला. मी मात्र ह्या सर्व गोष्टीमध्ये निमित्त मात्र झालो. खरं सांगतो तुम्हाला, माझं जर गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री जर चांगलं नसतं तर मी कदाचित फर्स्ट क्लास इंजिनियर झालो नसतो. नशिबानं माझं गणित चांगलं होतं, फिजिक्स चांगलं होतं, म्हणून मी जर्मनीला गेलो. जर्मनीला गेल्यानंतर मी परत आलो. कंपनी काढावी, कंपनीचं काय असते कसं नसते ते आम्हाला काय माहीत नाही. कारण 12 सव्वा रुपयाने रोजगार केलेल्या एका आईचा मुलगा, मला काय माहीत असणार ते डेबिट, क्रेडिट, इन्कम टॅक्स, सेल टॅक्स, सर्व्हिस टॅक्स वगैरे ते कसलं काहीच माहीत नव्हतं. परंतु ते झालं. मला वाटते मी ज्या वेळेला पांडुरंगाकडे गेलो त्या वेळेला मी पांडुरंगाकडे कधीसुद्धा काही मागितलं नाही. खरं सांगतो तुम्हाला, आज माझ्या घरामध्ये जवळजवळ ती 150 वर्षाची परंपरा आहे. आम्ही शिकलो, मोठे झालो. काही असेल तरी महिन्याची वारी कधी चुकलेली नाही पांडुरंगाची, महिन्याची आळंदीची वारी कधी चुकलेली नाही आहे. माझ्या आईला अजून 1000 रुपये मोजता येत नाहीत. माझ्या आईला मी किती मोठा आहे माहीत नाही, मला काय मिळालं आहे तिला माहीत नाही आहे. तिला द्रौपदी मुर्मूसुद्धा माहीत नाही, ती म्हणजे ते कोण बाई मला काय देते ते पण तिला माहीत नाही आहे. पण काय तर पोरांनी कमवले आणि काय तर घेऊन आले एवढंच तिला माहीत आहे. तुम्ही जर पंढरपूरला कधी गेला तर रुक्मिणीचा जो दरवाजा आहे ना तो चांदीचा बनवलेला आहे. तो केवळ माझ्या कुटुंबाकडून बनलेला आहे. आमच्या संप्रदायामध्ये मी हा शब्द कधी वापरत नाहीत. मी बनवला आहे, मी केले, मी विहीर पाडल्या, मी घर बांधले, मग त्याला मूर्ख समजतात आमच्या संप्रदायामध्ये. माझ्याकडून म्हणण्यापेक्षा माझ्या घराण्यातून ते 67 किलोची चांदी देऊन तो दरवाजा बनलेला आहे आणि त्याच्यावरती माझ्या आईचं नाव आहे, आईचा फोटो आहे. आळंदीचा गरुडखांब ज्या वेळेला चांदीचा बनवायचा होता त्यावेळेला पण एक 25 किलोची चांदी लागत होती गरुडखांबाला. मला तिथल्या महिन्याची वारी असल्यामुळे मी प्रत्येक महिन्याला जात असे. त्यांनी मला विचारलं आबा असा गरुडखांब आहे जो 250 वर्ष चांदी गेलं निघून, कोणी डोनर आहे का? म्हटलं मीच डोनर आहे. तुम्हाला किती चांदी पाहिजे? गरुडखांब मी चांदीचा बनवतो. मी गरुडखांब पण चांदीचा म्हणजे चांदीचा बनवला आहे. कुटुंबाच्या सर्व सहमताने तो बनवलेला गेला. आळंदीचा गरुडखांब, पंढरपूरचा रुक्मिणीचा दरवाजा, हे एवढंच माझ्या आईसाठी मी करून ठेवलं. खरं सांगतो तुम्हाला, माझी कंपनी किती मोठी आहे, ती किती करोड आहे, मी कुठल्या देशाच्या राजाबरोबर मी त्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये आहे, मी काय करतो, माझ्या आईला काहीसुद्धा माहीत नाही. माझ्या आईला एवढंच माहीत आहे की पंढरपुरामध्ये रुक्मिणीचा दरवाजा आहे, तो पोरांनी बनवला आहे आणि त्याच्यावरती माझं नाव आहे, माझा फोटो आहे. आळंदीच्या गरुडखांबाकडे गेल्यानंतर मी त्याला नेऊन दाखवलं. आई म्हटलं हा बघ गरुडखांब चांदीचा बनवला आहे, ह्यामध्ये बघ तुझं नाव आहे. आणि एवढंच तिला बाकी काय माहीत आहे. बाकी त्याला माझी बेरीज वजा, बाकी माझं यार्ड, माझं सगळं फंक्शनिंग, बाकीचं सगळं काहीसुद्धा माहीत नाही आहे. आणि हे सगळं होत असताना मला वाटते किती जरी मोठं असलो, किती जरी मोठे लंडन, पॅरिस आणि डेन्मार्क आणि कोपेनहेगन, बेल्जियम केलं असलं किंवा अमेरिकेला जरी राहिलं असलं तरी गावचं प्रेम कधी हटलं नाही. गावावरती इतकं प्रेम गावावरती की विचारू नका. गावाचा एखादा चिखलगार जरी आजारी पडला तर त्याच्या हॉस्पिटलचे पैसे लगेच भरले जावे याची दक्षता मी घेतो. मी म्हणण्यापेक्षा माझं घराणं घेतं. एखाद्या कुठलाच्याही साळीमाळी, कोळी, मांग, मार, चांभार कोणाचाही असू द्या,
जर हॉस्पिटलला त्याला पैसे कमी पडत असतील तर पहिला फोन मला करतात, आबाला फोन करतात, आबाला फोन करा, बस बाकी काय करू नका. आणि मी बघत पण नाही खरं म्हणजे, ते माझं गाव आहे, माझी गावंदरी आहे. आणि माझ्या वडिलांनी गावकी करून आम्हाला जगवलेलं आहे खरं म्हणजे. एक भाकरी असायची, त्याच्यावरती चटणी असायची, आणि त्याच्या एका भाकरीचे 4 तुकडे करायचे, अर्धा तुकडा सुरेशला, अर्धा तुकडा मला, अर्धा तुकडा माझ्या बहिणीला, असं करून आम्ही शाळा शिकलो. पण हे सर्व होत असताना मी किंवा सुरेश, मला वाटत नाही की आम्ही गावापासून कदाचित दूर जाऊ. महिन्यातून 1-2 वेळा गावाकडे येतो, आईबरोबर असतो. आणि ह्या सर्व दृष्टिकोनातून दादा, मला सुद्धा मनातून खूप असं वाटतं, मी सुरेशच्या खूप मागे पछाड लागलो आहे की असं काहीतरी इंडस्ट्री घेऊन येऊया, इंडस्ट्री काय तर तयार करूया. काय प्रयत्न झाले, काय मागे पुढे आले, काय प्रयत्न झाले, मागे पुढे आले. पण एखादा जर प्रोजेक्ट तसा जर मोठा तयार होत असेल तर त्याचा टोटल रिस्पॉन्सिबिलिटी आणि शोल्डर रिस्पॉन्सिबिलिटी मी म्हणण्यापेक्षा माझी कंपनी घ्यायला तयार आहे, माझे असोसिएट घ्यायला तयार आहे. आणि जास्तीत जास्त मुलांना आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या म्हणण्यापेक्षा ज्या मुलांना आपल्याला शिकता आलं, BSc ॲग्री होता आलं, MSc ॲग्री होता आलं, आणि जर त्यानंतर जर ती पोरं UPSCला MPSCला जर बसली, काही मुलांनी जर लालबत्तीच्या गाड्या जर गावात उभा केल्या तर ती एक मोठं आपल्या जिल्ह्याचं भाग्य म्हणावं लागेल. त्यासाठी खूप मी प्रयत्न करणार आहे आणि करत आलो आहे आता खरं म्हणजे. आणि ते प्रयत्न झाल्यानंतर असं वाटते की गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 10-15 जर IAS ऑफिसर जर तयार झाले तर कोणाकडं पण एकाकडे सांगितलं, अरे हे कर रे तेवढं, हे लाव रे तेवढं. सचिवालयामध्ये गेल्यानंतर ना असे टपाटपा पाया पडणारे IAS जर निर्माण करू शकलो मरण्याच्या अगोदर, तर मला वाटते ते माझं एक मोठं भाग्य असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे ह्या सर्व गोष्टीबद्दल आणि तुमच्या दिलेल्या प्रेमाबद्दल, आमच्यावरती प्रेम असणाऱ्या तुमच्या सर्व या मिरज मतदारसंघ आणि सांगलीबद्दल, मला तुमचं चांगलं व्हावं हे माझं पसायदान आहे. तुमचं चांगलं व्हावं हे माझं पसायदान आहे. आणि जे वांछील ते लाहो ही माझी खरं म्हणजे तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आणि परमेश्वराने ते माझ्याकडून करून घ्यावं आणि त्यासाठी पांडुरंगांना तिथं उभं राहावं, माझ्या आईच्या समोर ते व्हावं, एवढी अपेक्षा मी ठरवतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.